सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणारी व्यक्ती पुरुष असू शकत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। पुढच्या 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार असा दावाही सुप्रिया सुळेंनी केला। अवादा कंपनीच्या विरोधामध्ये एका गृहस्थानं केंद्र सरकारला 3 वेळा पत्र लिहिल्याचं देखील सुळे म्हणाल्यात। पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला। बायकोच्या वाहनात बंदूक ठेवू शकणाऱ्या फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नव्हतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पक्षात असतानाही धनंजय मुंडेंसोबत आपली लढाई सुरू होती असा गौप्यस्फोटही सुळेंनी केलाय। बरं झालं पक्ष फुटला अशी भावनाही सुळेंनी व्यक्त केली। ते जर या पक्षात असते, मी त्या पक्षात असते तर ते तरी झाले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकतो जे आता मागतो आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी हे कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसतोय बोलतोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलतो, मी नाही कोणाला घाबरत। तर धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या पक्षात होते त्यावेळेला करुणा मुंडे अनेक वेळा सुप्रिया सुळेंना जाऊन भेटलेत। त्यावेळी सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि आता मात्र धनंजय मुंडे दुसऱ्या पक्षात आहेत तेव्हा त्यांना कळतंय की रिव्हॉल्वर जी ठेवली करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये ती धनंजय मुंडेंनी ठेवली। पण तो काळ कुठला होता? ते जेव्हा राष्ट्रवादी पक्षात सुप्रिया सुळेंबरोबर होते त्या काळात ती रिव्हॉल्वर ठेवली गेली आणि तेव्हा करुणा मुंडेंना न्याय देणं हे सुप्रियाताईंचं काम होतं। परंतु देर आहे दुरुस्त आहे, आता तरी त्यांना जाग आली। आता तरी चुकीच्या लोकांना यापुढे पक्षात पाठीशी घालू नका असं माझं त्यांना आव्हान आहे। अवादा कंपनीला पवनचक्कीचं काम मिळू नये म्हणून एका अज्ञात व्यक्तींवर असताना केंद्र सरकारला 3 वेळा पत्र लिहिलं होतं असा दावाही सुप्रिया सुळेंनी केलाय। बीड प्रकरणाच्या चार्जशीटमध्येही या पत्रांचा उल्लेख असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। रिपोर्ट आहे ना, त्या रिपोर्ट मध्ये असं आता आलेलं आहे, बाहेर हळूहळू येतंय एका गृहस्थांनी 3 पत्र केंद्र सरकारला लिहिली आहे। अवधा कंपनी ही वाईट कंपनी आहे आणि ते चांगलं काम करत नाही म्हणून त्यांना बीडमधून काढून टाकलं। आता खंडणी मागणारा तोच, अवधाला हद्दपार करणारा लिहिणारा पत्रकार तोच, संतोष भाऊच्या हत्यामागे आका तोच। आता हे सगळं तुमच्या सगळ्या पुण्या महाराष्ट्राचं। महायुती सरकारच्या 100 दिवसामध्ये एक बळी गेला, 6 महिन्यानंतर आणखीन एक बळी जाणार असा दावाही सुप्रिया सुळेंनी केलाय। बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, 4 ते 6 महिन्यात त्या मंत्र्याचीही विकेट पडेल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर तो मंत्री कोण अशा चर्चा सुरू झाल्यात। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नैतिक महिने तुम्हाला जर 6 महिने चालते विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस येते, तुम्ही खूप खुश व्हाल। सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतः तिथे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण येतो डरको, सगळीकडे बायकोला पुढे आणि बाकीचं मारले लपून टाकतो असं असं म्हणून चालतं। अरे हिंमत बायकोच्या मागे काय बायको एवढी कर्तृत्वान आणि चांगली हा कसा घडतो। राजकीय दृष्टिकोनातून जे काही पद त्यांना मिळालेलं आहे ते पद पुढच्या काही महिन्यांमध्ये दिवसांमध्ये ते जाऊ शकतं। ते भाजपमध्ये सुद्धा आहेत, शिंदे गटामध्ये सुद्धा आहेत आणि अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत। सुप्रियाताईंनी कोणाबद्दल सांगितलं हे मला सांगता येणार नाही, पण जे कुठले आमच्याकडे पुरावे ते जर मी पुढे आणले, जे काही त्यातले आणलेले आहेत, जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा झाली तर आत्ताच्या आत्ता 4 मंत्री त्यांची विकेट म्हणा नाही तर त्यांचं मंत्रिपद म्हणा त्या ठिकाणी पडू शकते। त्यांनी एकंदरीत जी काही खंत व्यक्त केली म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर, तर ती खंत सुद्धा नाकारण्यासारखी नाही। म्हणजे सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे। त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल
हे काळ ठरवेल. सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा वक्तव्य हे काय महाविकास आघाडीचं सरकार आहे काय? नाही त्यांनी वक्तव्य केलं की 6 महिन्यात अजून एक हो, पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी? आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत. सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे. आम्हाला मोठ्या मताधिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. म्हणून ताईंनी वाट पाहत करावी, दिवस मोजावे, आकाशाकडे पाहत राहावं. काय